नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये मी मृणाल ढोक आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपण या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांशी चर्चा करत असतो. आज आपल्यासोबत ऋषालीताई हिवसे आहे आणि आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार ताई, नवराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार ताई. मला सांगा, आपण एक गृहिणी सुद्धा आहे आणि त्याचबरोबर व्यवसाय सुद्धा करताय. तर ते व्यवसाय करताना काही अडचणी वगैरे आलेल्या आहेत का? भरपूर अडचणी आल्या, कारण एक व्यवसाय सुरू करायचं म्हटल्यानंतर सुरुवातीपासून जो एक व्यवसाय म्हटल्यानंतर भांडवल आहे, बऱ्याचशा गोष्टी प्लॅनिंग आहेत, तर हे सगळं करताना अडचणी भरपूर येतात. पण एक आहे की त्यासाठी तुम्हाला सपोर्ट पाहिजे असतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे, घरून सपोर्ट पाहिजे असतो. आणि त्यानंतर मग जसं जसं तुम्ही समाजामध्ये जाता तेव्हा सोशल होताना बऱ्याच लोकांशी तुमचं काम पडतं, बऱ्याच लोकांना म्हणजे अडचणी येतात, तेव्हा बऱ्याच लोकांकडे जावं लागतं. तर अशा वेळेला काही चांगले अनुभव येतात, काही वाईट अनुभव येतात. तर त्यातून आपण बरंच काही शिकतोही. आणि बस यातूनच असं समजा की म्हणजे एक चांगला अनुभवही मिळतो व्यवसाय करायसाठी. आता नुकतेच अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम आता विराजमान होणार आहे आणि त्याच थीम मध्ये नववर्षामध्ये आपण साईबाबा मंदिरात सुद्धा अयोध्येचं जे मंदिर आहे ते साकारलं. ही कल्पना नेमकी तुम्हाला कशी येतं? ऍक्च्युली आम्ही हे जे आता एक जो इव्हेंट केला होता साई मंदिरमध्ये, ही कल्पना अचानक आली असं समजा. कारण आमचं प्लॅनिंग जे असतं, 31 तारखेची रांगोळी ही खूप मोठी रांगोळी असते साई मंदिरमध्ये. आणि विशेष म्हणजे वर्धेकरांना त्या दिवसाचा म्हणजे उत्सुकता असते की त्या दिवशी साई मंदिरमध्ये नेमकं आम्ही काय करू. कारण दरवर्षी आम्ही वेगवेगळे विषय हाताळतो आणि आता यावर्षी काहीतरी वेगळं करायचा हाच विचार घेऊन आम्ही जवळपास 1 महिन्यापासून तयारी केली होती. तर आता नेहमी आपण विषयच घेऊन रांगोळी काढतो, तर यावर्षी विचार असा केला होता की आपण फक्त डिझाईन करूया, काहीतरी एक मोठी रांगोळी 25x25 वगैरे, हाच विचार केला होता. बाकी असा नवीन काही विचार नव्हता. पण अचानक म्हणजे मी आणि माझे मिस्टर आम्ही असेच बसून होतो. आमच्या ग्रुपचे 1-2 मुलंही होते आणि काय करायचं अगदी 2 दिवसाच्या आधीची गोष्ट आहे. 30 डिसेंबरला अचानक डोक्यामध्ये असं आलं की म्हणजे माझ्या मिस्टरांना असं वाटलं की आता सध्या अयोध्या हा विषय चांगला आहे आणि राम जन्म म्हणजे नव्याने एक सुरुवात होत आहे, तर आपण का म्हणजे रामाची प्रतिमा का नाही काढायची रांगोळीतून. मुलांना पण ती कल्पना पटली आणि मग लगेचच त्याच क्षणी ज्या दिवशी हा विषय आमचा म्हणजे निघाला आणि त्याच दिवशी ठरलं की साई मंदिरमध्ये यावर्षी काढायची तर रामाचीच रांगोळी काढायची. या रांगोळीला किती वेळ लागतो आणि किती रांगोळी त्याला लागलेली आहे? या रांगोळीमध्ये फक्त श्रीरामाची प्रतिमा ही 21 फुटाची आहे. आणि ओव्हरऑल रांगोळीचा जर विचार केला तर 25x30 फुटाची रांगोळी आहे आणि जवळपास 150 किलो रांगोळी या ठिकाणी आम्हाला लागली. माझा जो ग्रुप आहे रमण आर्ट परिवार, तर या परिवारामध्ये एकूण 18 मुलं आहेत आणि मी आणि माझे मिस्टर असे आम्ही 20 लोक आहोत. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून असं समजा की ठरवलं होतं की त्या रांगोळीमध्ये 1008 वेळा आपल्याला जय श्रीराम लिहायचं आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही म्हणजे ते एक यशस्वी प्रयत्न केला. 1008 वेळा आम्ही त्या रांगोळीमध्ये जय श्रीराम लिहिलं. आणि साहजिक आहे पूर्ण टीमची मेहनत होती त्यामागे आणि सगळे टीमचे मुलं हरहुन्नरीने काम करतात. कारण कसं आहे, प्रत्येकाचा व्यवसाय वेगवेगळा आहे, पण एक आवड आहे, कला प्रत्येकाच्या अंगी आहे आणि त्यांना वाटतं की नाही काही रांगोळीमध्ये आपण काहीतरी करायला पाहिजे. त्या दृष्टीने सगळे एकत्र येतात आणि म्हणजे असं समजा की एक टीम वर्क होतं आणि ते यशस्वी झालं. संत गजानन महाराज म्हणजे शेगाव येथे सुद्धा दिंडीच्या समोर जर आपल्याला एक रांगोळी दिसते आणि ते काहीतरी एक सांगून जातं, रांगोळीच्या द्वारे एक संदेश सुद्धा येतो. तिथे सुद्धा आपण रांगोळी साकारलेली आहे आणि प्रत्येक वर्ध्यामध्ये सुद्धा कोणतीही दिंडी असो, कोणताही प्रसंग असो, जर तिथे दिंडी जरी निघत असेल तर रमण आर्ट परिवार सगळ्यात पहिले आपल्याला दिसतं ते दिंडीच्या समोर समोर रांगोळी काढताना. ही जी संकल्पना आहे किंवा हे त्याचे प्रेरणास्थान आहे ते कोण आहे, याबाबत काय सांगाल? शेगाव संस्थान म्हणजे आमचं पण खूप आदराचं स्थान आहे. तिथे कधीतरी रांगोळी काढू असं वाटलंच नव्हतं, हा विचारच नव्हता केला. कारण शेगाव संस्थान हे एक शिस्तबद्ध संस्थान आहे. त्या ठिकाणी जे काही इव्हेंट होतात, कार्यक्रम उत्सव होतात, तिथे फक्त संस्थांचेच सेवेधारी काम करतात.
आणि अशा ठिकाणी आपण जायचं आणि रांगोळी काढायची म्हटल्यानंतर, कारण रमण आर्ट आजपर्यंत फक्त वर्धा जिल्ह्यातच नाही, वर्धा जिल्ह्याच्या बाहेर मुक्तागिरी, खंडवा, त्यानंतर जामसावळी, अशा वेगवेगळ्या ठिकाणी, मागच्या वर्षी आम्ही भोपाळला सुद्धा एक इव्हेंट करून आलो. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी आमचे इव्हेंट होतात रांगोळीचे. पण शेगावला कधीतरी असं करू हा विचार केलाच नव्हता. ते आता महाराजांची कृपा समजा की आम्हाला त्या ठिकाणी रांगोळी काढायची संधी मिळाली आणि आज 5 वर्ष झाले आम्ही त्या ठिकाणी गजानन महाराजांचा प्रकट दिनाचा उत्सव असतो. त्या उत्सवामध्ये जी पालखी शेगाव संस्थानमधून निघते, तर ती पालखी निघाल्यानंतर पूर्ण शेगाव मध्ये ती पालखी फिरते. जवळपास 4 ते 5 किलोमीटर असं ते अंतर असतं आणि त्या संपूर्ण पालखी मार्गावर आम्ही न थांबता रांगोळी काढतो आणि सतत ची रांगोळी असते. त्यामुळे म्हणजे त्या उत्सवामध्ये आपण काहीतरी सेवा दिली, काहीतरी आपण त्या उत्सवाचा एक भाग होऊ शकलो, याचं म्हणजे सौभाग्य आम्हाला मिळालं. यासाठी आम्ही शेगाव संस्थानचे खूप ऋणी आहोत. असं म्हणता येईल की गजानन महाराजांचीच कृपा आहे आणि गजानन महाराज ते करवून घेतात ठरवून तुमच्याकडून. घेतात. बिलकुल हो. मला सांगा ताई, आपण जे रांगोळीचा व्यवसाय सुद्धा करत आहात, म्हणजे काही जे रांगोळी उरलेली आहे किंवा जे आपण रांगोळी यूज करतो त्याचं पण आपण रियूज करताय, याबाबत काय सांगाल? रांगोळीचं आता व्यवसायाचं असं आहे की आम्ही म्हणजे सुरुवातच एक रांगोळीच्या क्लासेस पासून झाली सगळ्यात पहिले तर, आणि मग रांगोळीच्या त्या क्लासेसच्या माध्यमातून हळूहळू व्यवसायाकडे वळलो. व्यवसाय म्हणजे रिटेलमध्ये रांगोळी विकणं वगैरे हा प्रकार, कारण खूप मोठ्या प्रमाणात रांगोळी आम्हाला सुद्धा लागायची आणि मग त्या दृष्टीने खरेदी करणे आणि मग स्वतः वापरणे आणि विकणे सुद्धा, अशा पद्धतीचा समजा तो एक प्रकार होता. परंतु म्हणजे कालांतराने जसं जसं व्याप वाढला, आमच्या रांगोळ्यांना जशी जशी प्रसिद्धी मिळाली, रांगोळीचं मागणी वाढली, त्या दृष्टीने मग असं वाटायला लागलं की आपण स्वतः रांगोळी निर्मिती का नाही करू शकत. कारण रांगोळी म्हटल्यानंतर खूप सारे शेड्स येतात. आम्ही जेव्हा रांगोळी काढतो तेव्हा आम्हाला सुद्धा शेड्स बनवावे लागतात वेळेवर. मग अशा वेळेला असं वाटलं की आपण नुसतं रांगोळीपुरतं न ठेवता, आपल्या स्वतःच्या रांगोळीपुरतं न ठेवता, याला जर व्यवसायामध्ये आपण कन्व्हर्ट केलं तर कदाचित ते जास्त चांगलं राहील. आणि मग आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न केला आणि आज तो रांगोळीचा व्यवसाय MIDC मध्ये आमचा सुरू आहे. जर नवयुवक या क्षेत्रामध्ये यायचं असेल, कला क्षेत्रामध्ये यायचं असेल, त्यांना आपण काय आव्हान कराल, याबाबत काय सांगाल प्रेक्षकांना? नवीन युवकांनी तर निश्चितच यायला पाहिजे, कारण रांगोळी हा असा प्रकार आहे म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीचा तो अविभाज्य घटक आहे. प्रत्येक घरापुढे दारापुढे रांगोळी ही असलीच पाहिजे, जुन्या लोकांनी सांगितलं आहे. आणि आपल्याला सुद्धा एक दारापुढे रांगोळी म्हटल्यानंतर प्रसन्न वाटतं. पण आजकालच्या युवकांमध्ये ते थोडं कमी प्रमाणात मला आढळून येतं, कारण आजकालचे युवक म्हणजे आजकालची जी पिढी आहे ती मोबाईल म्हणजे बाकी सगळ्या कलागुणांपेक्षा मोबाईलमध्ये जास्त लक्ष देते. आणि ठीक आहे, त्यात वाईट काहीच नाही, कारण त्यातूनही घेण्यासारखं बरंच काही आहे. कारण माझा जर विचार कराल तर माझं शिक्षण M.Ed झालेलं आहे, माझ्या मिस्टरांचं पण M.Ed झालेलं आहे. आम्ही कॉलेजला लेक्चरर होतो दोघं पण, आणि काही कारणास्तव आम्हाला म्हणजे आमच्या नोकऱ्या सोडाव्या लागल्या. आणि त्यानंतर मग आता असं वाटायचं की एवढं सगळं म्हणजे शिक्षण असताना आपण काय करायला पाहिजे, ट्युशन्स वगैरे असे बरेच काही ऑप्शन होते डोळ्यासमोर. पण नंतर विचार असा केला की एक रांगोळी तर आपल्याला काढता येतं, कारण तेव्हा बाकी काहीच नव्हतं, एक सहज एक रांगोळी काढता येत होती. आणि मग कसं करायचं, आणि दुसरीकडे जाऊन रांगोळी मी शिकली नाही, मी आजपर्यंत कुठेच रांगोळी शिकायला गेली नाही. पण ही गोष्ट खरी आहे की मला रांगोळी कशी काढायची आणि त्यातून अजून काय डेव्हलपमेंट करता येईल हे मी मोबाईलमधून शिकली. मग मला हेच सांगायचं आहे की नवीन पिढीने हे थोडंसं जर मोबाईल मनावर घेतला, चांगल्या गोष्टीसाठी जर त्याचा उपयोग केला, कारण आज एक छोटी रांगोळी 2x2 ची रांगोळी आम्ही काढायचो, त्यातून आज 20x20, 25x25 रांगोळी काढायला लागलो आहे. आमची सगळ्यात मोठी रांगोळी 2019 मध्ये, त्या काळात शैलेश नवाल सर कलेक्टर होते वर्धा जिल्ह्याचे, आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही वर्धा जिल्ह्यातल्या पोलीस ग्राउंडवर 72,000 स्क्वेअर फीट सगळ्यात मोठी रांगोळी वर्धा जिल्ह्यातली, आणि वर्धा जिल्ह्यातलीच नाही
तर आपण असं म्हणू शकतो की एक विदर्भातली ती सगळ्यात मोठी रांगोळी होती. तर हे जे काही आम्हाला म्हणजे एक सहकार्य मिळालं हे त्यातूनही मिळालं आहे. तर नवीन पिढीने जर खरंच मनावर घेतलं, रांगोळीला जोपासा. माझं ते एक म्हणणं आहे की रांगोळीला जोपासा. कारण ही आपली संस्कृती आहे आणि ही टिकवणं हे फक्त आपल्याच हातात आहे. धन्यवाद ताई, छानपैकी आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. ताईंचं एकच म्हणणं आहे की मोबाईलचा वापर हा चांगल्या गोष्टीसाठी करावा. त्यांची एक खंत आहे की मोबाईलचा वापर जर चांगल्या पद्धतीने केला तर नक्कीच यश संपादन करता येईल. जसं आता ताईंनी सुद्धा केलेलं आहे. यानंतर असेच कार्यक्रम बघण्यासाठी बघत रहा नवराष्ट्र नववार्ता. मृणाल ढोक, वर्धा.